मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रुद्रने आता इकडे उर्वशीला कॉल केलेला असतो आणि तो उर्वशीला म्हणत असतो की आत्या गिरीजा कुठे आहेत ग? गिरिजाची तब्येत ठीक आहे ना? बघ ना जरा जाऊन, त्यांचा फोन लागत नाहीये असं रुद्रने सांगितलेलं असतं. परंतु इकडे मात्र घडतं वेगळंच. कारण उर्वशी सांगू लागते की गिरिजा गिरिजा घरात नाहीये, ती कुठे गेली काय माहिती. तेव्हा रुद्र म्हणतो अगं त्यांची तब्येत ठीक नव्हती म्हणून तर त्या आराम करणार होत्या घरी. मला त्यांनी सांगितलं होतं, नाहीतर आम्ही मंदिरात जाणार होतो. अचानक असं काय झालं असं इकडे रुद्र विचारू लागतो. तेव्हा मात्र उर्वशी म्हणते की अरे मी असं ऐकलंय की ती तुझ्या आईला म्हणजेच वासंतीला सांगत होती की ती तिच्या जुन्या घरी जाते म्हणून. तेव्हा रुद्र म्हणतो काय? अरे मला काय वाटतं माहितीये का, कोणत्या प्रॉब्लेममध्ये तर नसेल ना, तर तू जाऊन तिची मदत करावी असं इकडे उर्वशी सांगायला सुरुवात करते. तेव्हा मात्र रुद्र म्हणत असतो की काय असं काय झालं असेल गिरिजाला आणि अचानक त्या तिकडं का गेलेले आहेत. आता रुद्रच्या डोक्यात विचार चालू झालेले असतात. रुद्र म्हणत असतो की काय झालं असेल, कोणत्या प्रॉब्लेम मध्ये तर नसेल ना गिरिजा, म्हणून रुद्र काळजी करायला लागलेला असतो. तेवढ्यातच वासंती येते. वासंती ऐकते कारण गिरिजाने तिला काही सांगितलेलं नाहीये आणि तरीही वंशाचं खोटं का बोलतायत, म्हणजे नक्कीच गिरिजा कोणत्या तरी प्रॉब्लेममध्ये अडकणार आहे ही गोष्ट वासंतीच्या लक्षात आलेली असते. आणि मग मात्र वासंती येते. तोपर्यंत उर्वशीने फोन ठेवलेला असतो. उर्वशीला ती विचारू लागते की तुम्ही वंसा असं का सांगितलं, कारण रुद्रने तर मला काही सांगितलं नव्हतं, तरीही तुम्ही असं खोटं का बोललेलं आहात असं वासंती विचारायला सुरुवात करते. तेव्हा मात्र उर्वशी म्हणत असते म्हणजे मी काही करेल, तू कोण आहे मला सांगणारी? आणि तुला मी ह्याच्या आधीही सांगितलेलं आहे, मला कोणत्याही बाबतीत प्रश्न विचारायचे नाहीत, मला प्रश्न विचारलेले आवडत नाहीत असं इकडे सांगितलं जातं. तेव्हा मात्र उर्वशी म्हणत असते एक गोष्ट लक्षात ठेवायची, अशी अवस्था करेल ना की मग बघ कळणारही नाहीये. रुद्र तुझ्याबरोबर एवढं बोलतोय ना ते पण बंद करेल. आता मात्र वासंती शांतच होते. या बाईला काय बोलणार, कारण हिने तर रुद्र आणि त्याचबरोबर गिरिजा या दोघांमध्ये भांडणं लावायचंच ठरवलेलं आहे हे वासंतीच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा उर्वशी वासंतीला म्हणते तुला कामं नाही आहेत का, जा कामं करायला घे असं तिने ठणकावून तिला सांगते आणि तिथून जायला सांगते. नाहीतर दादासाहेब आले की काय हाल करून ठेवेल ना ते कळणारही नाहीये तुला. त्यावेळी मात्र पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी घडत असतात. आता वासंतीच्या डोक्यात प्रश्न सुरू झालेले असतात की नक्की काय झालेलं असेल, काय असेल रिझन, कशामुळे ह्या अशा वागतायत आणि काय गिरिजेच्या बाबतीत काही संकट तर येणार नाहीये ना, हे विचार चालू झालेले असतात. तेवढ्यातच इकडे पाहायला मिळतं की गिरिजा आणि त्याचबरोबर हा जो कुशल आहे ते दोघंही बोलत आहेत. कुशल म्हणत असतो की गिरिजा मला खरंच वाटलं नव्हतं की तू एवढ्या लवकर तयार होशील, तू तर खरंच माझ्याबरोबर लग्नाला तयार झाली. तेव्हा गिरिजा म्हणते हो रे कुशल, कसं आहे माहिती आहे का, तुलाही माहिती आहे ना ह्या सगळ्या गोष्टी, कारण मला ना त्या घरामध्ये घर कुठलं तुरुंगवासच आहे रे, कंटाळा आलाय त्या घरामध्ये, मलाही तिथून बाहेर पडायचं आहे. इकडे गिरिजाने मात्र चालाकीने कुशलचा मोबाईल स्वतःकडे ठेवलेला असतो आणि गिरिजा कुशल बरोबर बोलत असते. गिरिजाला माहीतच नाहीये की पुढे केवढं मोठं संकट येणार आहे. कुशल म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही माझ्यापासून कुठलीही गोष्ट लपवून ठेवायची नाही. आणि आणखी एक तुला माहिती आहे ना, म्हणजे मी सगळी तयारी केली आहे, म्हणजे तुझं एवढं प्रेम आहे माझ्यावर असं वाटलंच नव्हतं. तेव्हा गिरिजा म्हणते कुशल किती काळजी घेतोस रे तू माझी, नाहीतर रुद्र. आता हे सगळं बोलणं चालू आहे आणि नेमकं रुद्र त्या दाराच्या बाहेर उभा आहे आणि रुद्रच्या कानावर हे सगळे शब्द पडतात. तेव्हा कुशल म्हणतो की आता लग्न 2 दिवसात लग्न करायचंय, मी सगळी तयारी केलेली आहे. मला खरं वाटलं होतं की तू एवढ्या लवकर तयार होणार नाहीस, पण तू तर लगेच तयार झाली. बघ मी सगळी तयारी केलेली आहे असं कुशल सांगू लागतो. तेव्हा मात्र गिरिजा म्हणत असते काय सगळी तयारी म्हणजे काय म्हणायचंय तुला? तेव्हा गिरिजाला कुशल म्हणत असतो की पण ते 3 शब्द म्हणून दाखव ना. गिरिजा म्हणते त्याचं काय रे एवढं, ते नंतर बघूया असं गिरिजा कुशलला सांगायला लागते. आणि त्यावेळी मात्र गिरिजा ज्या पद्धतीने कुशलशी बोलत आहे, ज्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, तेव्हा मात्र इकडे कुशल आता गिरिजाला बोलत असतो. कुशलचं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. आणि मग मात्र कुशलने एका ताटामध्ये सगळं साहित्य आणलेलं असतं, ओठीचं साखरपुड्याचं सगळं साहित्य तो दाखवतो. साडी असते आणि गिरिजाला तो देतो आणि गिरिजाला म्हणतो की बघ मी सगळी तयारी केलेली आहे, हे सगळं साहित्य सुद्धा आणलेलं आहे. त्यावरती गिरिजाचं म्हणणं असतं की काय एवढं सगळं? रुद्र हे सगळं बाहेरून ऐकत असतो. रुद्रला धक्का बसलेला असतो की हे सगळं काय होतंय आणि गिरिजा नक्की काय आहे, म्हणजे गिरिजाची तर तब्येत ठीक नव्हती ना, मग गिरिजा आता अशा कशा वागतायत हा एवढाच प्रश्न रुद्रला पडलेला असतो. आणि इकडे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात त्यावेळी मात्र
रुद्र गिरिजाला म्हणत असतो, इकडे कुशल गिरिजाला म्हणत असतो की बघ ही साडी, आणि ही साडी लग्नाच्या दिवशी नेसायची हं. तेव्हा ती कुशलला म्हणते की हो नक्की नेसेल, आणि मग कुशलला सांगू लागते. कुशल म्हणतो की काय आवडली का साडी? तेव्हा गिरिजा म्हणते खरंच कलर खूप छान आहे, खुलून दिसेल माझ्यावरती, आवडली मला खरंच तुझी चॉईस. रुद्रच्या डोक्यात काहीच कळत नसतं की हे सगळं काय ऐकतोय मी, हे सगळं गिरिजाच बोलते ना, आणि गिरिजाचं हे सगळं काय चाललंय. कारण एकतर काल रुद्रने तो गिरिजाचा आणि तो व्हिडिओ पाहिलेला असतो, आणि आता ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात, आणि ते सगळं साहित्य हातामध्ये घेऊन इकडे गिरिजा हे सगळं पाहत असते, आणि रुद्रला मात्र धक्का बसलेला असतो. कुशल म्हणतो की अगं गिरिजा मला चिमटा काढ ना, माझा विश्वासच बसत नाहीये की हे सगळं खरं आहे ना, म्हणजे याबद्दल काही प्रॉब्लेम तर येणार नाहीये ना. आणि रुद्र हे सगळं ऐकतो, आणि गिरिजा म्हणते की हो रुद्र, हो कुशल, हे सगळं खरं आहे. तुला काय सांगू, मला ना खरंच कंटाळा आला होता ते रुद्रचं वागणं, त्या घरातलं वागणं, त्या सगळ्या तुरुंगवासात राहायचा. गिरिजा स्वतःच्याच कचाट्यात अडकत चाललेली असते, कारण गिरिजाला कळतच नसतं की आपण काय करून बसलोय, या सगळ्या गोष्टींचे परिणाम काय होणार आहेत याचा विचारही गिरिजाने केलेला नसतो. पण इकडे कुशल मात्र तिच्याकडे पाहत असतो. आता वासंती फोनवर फोन करत असते, पण गिरिजाचा फोन काही केला लागत नसतो. वासंती म्हणत असते, अगं गिरिजा हे काय चाललंय तुझं, अगं कुठल्या तरी संकटात आहेस तू. खरं तर वासंती सावध करायला फोन करत असते, कारण वासंतीला संशय आलेला असतो की गिरिजा तिच्या जुन्या घरी गेली. ही गोष्ट उर्वशीला कशी समजली, आणि नक्कीच आता काहीतरी प्रॉब्लेम येणार आहे हे वासंतीच्या लक्षात येत असतं. आणि वासंती आता फोन लावते, गिरिजा फोन उचलत नाहीये. मग वासंती आवरत असते आणि कपाट उघडते. कपाट उघडल्यानंतर वासंतीला तर धक्काच बसतो, कारण तिथे तिला रुद्रचा फोन दिसतो. तो फोन पाहिल्यानंतर वासंती म्हणत असते की हा तर रुद्रचा फोन आहे, पण तो इथं कसा आला. गिरिजा आता म्हणत असते की कुशल चालेल मी निघते आता. तरीही कुशल मात्र ऐकत नसतो. इकडून रुद्र निघून गेलेला असतो. गिरिजाला तो म्हणतो की मोबाईल दे माझा. गिरिजा म्हणते अरे तुझा मोबाईल माझ्याकडे कसा असेल, आणि मी कशाला घेऊन येईल तुझा मोबाईल. हे जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र कुशल म्हणत असतो की नाही माझा मोबाईल दे मला, कारण मला तो मोबाईल हवाय. गिरिजा म्हणते मी नाही घेतलेला. तेव्हा कुशल म्हणतो की समोरचा माणूस कसा वागू शकतो, काय होऊ शकतं याचा चांगलाच अंदाज मला आहे, त्यामुळं तू माझा मोबाईल तुझ्याकडे लपवून ठेवलेला आहे. आणि कुशलने गिरिजाने कमरेला खोचून ठेवलेला जो मोबाईल असतो तो काढलेला असतो, आणि म्हणतो की तुला काय वाटलं मला कळणार नाहीये, जेलमध्ये राहून आलोय मी, एवढं लक्षात ठेव. हा मोबाईल घेणार तू, पोलिसांकडे जाणार आणि तिथं सांगणार की या पुराव्यासाठी मी तुझ्यावर लग्नाची जबरदस्ती करत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे जर तू असं काही करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे, कारण मी काही करू शकतो. लाईव्ह फुटेज आहे माझ्याकडे, बघ तुझा रुद्र कुठं आहे, आता गाडीवर आहे. सकाळी तो 10 वाजता निघतो त्या आश्रमात जायला, आणि आत्ता बघ काय करतोय. गिरिजाला प्रश्न पडलेला असतो की कुशल जे दाखवतोय ते सगळं काय आहे, या सगळ्याचा काय अर्थ आहे. म्हणजे नक्कीच कोणतरी या कुशलला आणखी मदत करते, आणि रुद्रच्या जीवाला धोका आहे हे गिरिजाच्या लक्षात आलेलं असतं. गिरिजा म्हणत असते की नाही हे सगळं चुकीच्या पद्धतीनं चाललेलं आहे, कारण गिरिजाला आता कळून चुकलेलं असतं की आपण फसलोय. आता कुशलच्या तावडीतून सुटणं वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही, हे गिरिजाच्या लक्षात आलेलं आहे. आणि गिरिजा मात्र विचार करायला लागलेली असते. गिरिजा म्हणते की काय करू, या सगळ्यातून कसा मार्ग काढू, कसं सोडवू मी या सगळ्यातून स्वतःला, हा विचार गिरिजाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. त्याचवेळी कुशल म्हणत असतो की काळजी करू नकोस, कसं आहे माहिती आहे का, आता 2 दिवस बाकी आहेत फक्त आपल्या लग्नाला, त्यामुळे आता तू कुठेही जायचं नाहीस. आता मला असं वाटतंय की तू इथून बाहेर पडलीस तर पुन्हा येशील का नाही, कारण तू तयार आहेस ना आत्ता, आणि मग जायची काय गरज आहे, कारण इथेच राहतो. आणि असंही माहेरून सासरी यायचं असतं, आणि मग तिकडच्या घरात गृहप्रवेश करायचा असतो. त्यामुळं हे सगळं जे काही तुझं चाललंय ना ते मला असं वाटतंय. इकडे वासंतीने तो फोन घेतलेला असतो, ती म्हणते की हे सगळं काय घडतंय, कारण मला कळतच नाहीये. यांनी तर मला विचारलं होतं की मोबाईल कुठं आहे, आणि आता हा मोबाईल तर इथे मला सापडतोय, या सगळ्याचा काय अर्थ आहे. आणि हा म्हणजे यांच्याकडे मोबाईल आहे म्हणजे नक्कीच या मोबाईलमध्ये असं काहीतरी आहे. आणि इकडे वासंतीला त्रास व्हायला लागलेला असतो. वासंती मात्र पाहतच असते. वासंती म्हणत असते की या सगळ्याचं काय घडतंय, कारण नक्कीच काहीतरी असं आहे. पण मी रुद्रला सांगू का, मी रुद्राला मोबाईल देऊ का, हे ओरडतील माझ्यावरती. असंही हे नेहमीच ओरडत असतात. ठीक आहे ओरडू दे, मी सांगतेच रुद्रला. हे सगळं वासंतीच्या डोक्यात सुरू झालेलं आहे, आणि वासंती आता रुद्रला सांगायचं ठरवते. ती म्हणते की पण त्याआधी एकदा मला पाहायचं आहे की या मोबाईलमध्ये काय आहे.
असं म्हणत वासंती तो फोन सुरू करत असते, पण वासंतीला गरगरत असतं, चक्कर यायला लागलेली असते आणि ती तशीच त्या खुर्चीवरती कोसळते. इकडे मात्र कुशलने ज्या गोष्टी केलेल्या असतात त्या पाहून मात्र धक्काच बसलेला असतो. ते सगळं इकडे रुद्रला आठवत असतं. गिरिजाने कुशलची घेतलेली साडी ती कुशलला म्हणालेली असते की खरंच साडी खूप छान आहे, कलरही छान आहे, आवडली मला. आता हा डोक्याला हात लावून बसलेला आहे. तेवढ्यातच उर्वशी तिथे येते आणि विचारू लागते, रुद्र काय झालं रे, काही प्रॉब्लेम आहे का? रुद्र म्हणतो, नाही का आत्या, काहीच नाहीये. आणि आता मात्र उर्वशीला आठवू लागतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणजे मी जो काय प्लॅन केलेला होता तो सक्सेस झालेला आहे. तिला आठवतं कुशलला ती भेटलेली असते आणि कुशल तिला म्हणतो की तुम्ही इथे. तेव्हा ती म्हणते की 5 लाखाचा जामीन झालाय तुला. तेव्हा तो म्हणतो, तुम्हाला कसं कळलं की 5 लाखाचा जामीन झालाय? तेव्हा उर्वशी म्हणते, मीच ते भरले होते ना, कारण आपल्या दोघांचा दुश्मन एकच आहे. मला रुद्रपासून गिरिजाला वेगळं करायचं आहे आणि त्यासाठी वाटेल ते करायची तयारी आहे. हे घे पैसे. असं म्हणत तिने त्याला पैसे दिलेले असतात आणि मग सांगितलेलं असतं की पुढची कामं काय करायची आहेत. तेव्हा कुशल म्हणतो की या सगळ्यासाठी फोटो लागतात. तेव्हा ती सांगते की जुने गिरिजाचे वगैरे काही फोटो असतील तर ते वापर, त्याचा वापर करून घे. तेव्हा मात्र इकडे कुशल म्हणत असतो की म्हणजे नक्की काय म्हणायचंय? तेव्हा ती सांगते की बघ, तुझ्या लक्षात आलं असेल आणि या सगळ्याचा वापर करून तू गिरिजाला हे कर. आणि तो म्हणतो, गिरिजाचं लग्न तर झालंय आणि मग असं काय म्हणताय तुम्ही? त्यावर ती म्हणते की हो, लग्न झालंय, पण हे लग्न मला नकोच आहे ना. आणि मग गिरिजाला आपण तोडायचं आणि ती तुझ्याकडेच येईल, दुसरा पर्यायच राहणार नाही तिच्याकडे. कुशल म्हणतो की चालेल, पण हे सगळं करायला मला पैसे लागतील ना, आणखी पैसे लागतील, असं सांगितलं जातं. आणि मग मात्र ती म्हणते की चालेल, मी देते तुला, आणखी पैसे देते. असं म्हणत आणखी पैसे देण्याची कबुली तिने दिलेली असते आणि ते पैसे सुद्धा दिलेले असतात आणि कुशलला हे सगळं काम करायला सांगितलेलं असतं. त्यानंतर आता हे सगळं जे काय आहे ते मी रुद्र करते तुला या सगळ्या संकटातून बाहेर काढण्यासाठी, पण काळजी करू नको रुद्र, सगळं व्यवस्थित होणार आहे, असं सुद्धा ती सांगू लागते. आता मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र गिरिजा इकडे कुशलला म्हणत असते, अरे कुशल, मी येईल ना नंतर, तुझा एवढा विश्वास नाही आहे का माझ्यावर? तेव्हा कुशल तिला म्हणत असतो की तुझं तुझं प्रेम आहे ते माझ्यावर नाही आहे, तर तुझं प्रेम आहे त्या मोबाईलवर, मोबाईलमधल्या पुराव्यावर. माझ्यापेक्षा जास्त प्रेम तू त्या मोबाईलमधल्या पुराव्यावर करतेस, म्हणूनच तर हे सगळं चाललंय ना. त्यासाठी तर तू माझ्यासोबत लग्नाला तयार झाली, अन्यथा तू माझ्यासोबत लग्नाला तयारच झाली नसते. असं जेव्हा कुशल तिला बोलतो तेव्हा गिरिजा म्हणते, तसं नाही आहे रे. तेव्हा कुशल म्हणतो की असं नाही ऐकणार तू, आणि गिरिजाचा हात पकडतो आणि म्हणतो, आता 2 दिवस तू इथून कुठेही बाहेर जायचं नाही आणि मी असेल तुझी काळजी घ्यायला, त्यामुळं तू इथेच थांबून राहायचं आहे. आणि तेव्हा मात्र कुशल गिरिजाला बसवतो, दरवाजा बंद करतो. गिरिजा आता घाबरलेली असते, ती म्हणत असते, कुशल सोड मला, कुशल सोड मला, मला जायचंय. आणि मग मात्र इकडे गिरिजा ओरडत असते तेव्हा कुशल मात्र ऐकत नाही. तो रुमाल घेतो आणि तिच्या तोंडाला बांधतो आणि त्याचबरोबर तिथं असलेला दोर घेतो आणि त्या दोर बांधायला सुरुवात करतो गिरिजाच्या अंगाभोवती. गिरिजा घाबरलेली असते, कुशलने बांधून ठेवलेलं असतं आणि कुशल म्हणतो, काळजी करू नको, तुला उपाशी नाही ठेवणार, आपल्या दोघांना पण भूक लागलेली असणार आहे ना, मी त्याची सगळ्याची सोय करून येईल, असं सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे गिरिजा आता पूर्णपणे अडकलेली असते. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत नागेश्वर फोनवर बोलत असतो, म्हणजेच त्या अंगद महाजन आणि देवकी महाजनची मुलगी सापडली, तिला घेऊन या, जशी असेल तशी घेऊन या, इथे येऊन तिला खात्मा करायचा आहे. कारण त्याला असं वाटत असतं की जर आपण असं बोललो तर नक्कीच ही देवकी जी आहे ती आपल्या प्रश्नाचं उत्तर देईल. पण देवकी मात्र हादरलेली आहे. या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या आहेत, काय झालेल्या आहेत, हा विचार मात्र तिच्या डोक्यात चाललेला असतो. आणि इकडे कुशलने मात्र आता गिरिजाची पूर्णच वाट लावायला सुरुवात केलेली असते. गिरिजाला तर कळतच नसतं की काय करू आणि गोष्टी कशा पद्धतीने करू. इकडे उर्वशी आता पेपर घेऊन येते आणि रुद्रला सांगते, हे तुझ्यासाठी आले. रुद्र म्हणतो, म्हणजे? आणि मग ते पेपर उघडून पाहिल्यावर रुद्रला धक्का बसतो. रुद्र विचार करू लागतो की ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत. आणि मग ते पेपर म्हणजे गिरिजाने पाठवलेली डिवोर्सची नोटीस असते. आता मात्र रुद्रला धक्का बसलेला आहे. मग उर्वशी पुन्हा विचारते, काय झालं रुद्र? तेव्हा रुद्र सांगतो, गिरिजाने डिवोर्स पेपर पाठवलेत. हे ऐकल्यानंतर उर्वशीला तर आनंद झालेला असतो, पण इकडे गिरिजा कुठल्या संकटात सापडली हे रुद्राला माहीतच नाहीये. त्यांना फक्त एवढंच वाटतंय इकडे रुद्रला की गिरिजा मला फसवते, पण गिरिजा ही कोणालाच फसवत नाहीये, तर गिरिजा ही स्वतः फसली गेलेली आहे. कारण गिरिजाने फसवण्याचा प्रश्नच येत नाही. ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या मात्र वेगळ्या पद्धतीने झालेल्या आहेत. तर इकडे आता विशाखाचा फोन गिरिजाला येत असतो. गिरिजाला बांधून ठेवलेलं असतं
आणि कुशल सांगून गेलेला असतो, मी काहीतरी आपल्याला खायला घेऊन येतो. असं जेव्हा सांगायला गेलेले असतात सांगून गेलेला असतो, तेव्हा मात्र विशाखाचा फोन आल्यामुळं गिरीच्या हातात तिथे धावाधाव करून तो फोन मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. आता विशाखा आणि रुद्र दोघं मिळून गिरीजाला या सगळ्यातून कशा पद्धतीने बाहेर काढतील हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.